राऊर. रावेर येथील इमाम अहमद रजा कॉलनीतील मोकळ्या जागेवर फलक लावल्याने वाद, रहिवाशांची मुख्याधिकारी व पोलिसांकडे धाव. रावेर शहरातील सावदा रोड लगत असलेल्या गट नंबर 729/1 मधील इमाम अहमद रजा कॉलनी येथील मोकळ्या जागेत बौद्ध पंच मंडळ नावाचा फलक बेकायदेशीररित्या लावण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात कॉलनीतील रहिवाशांनी रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि नामकरण. प्राप्त माहितीनुसार 15 एप्रिल 1999 रोजी या भागातील रहिवाशांनी ॲडव्होकेट जमील शेख यांच्या नेतृत्वाखाली या वस्तीला रजा कॉलनी असे नाव देण्यासाठी नगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर 28 एप्रिल 1999 रोजी झालेल्या रावेर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 12 अन्वये या भागाचे इमाम अहमद रजा कॉलनी असे नामकरण करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. या प्रस्तावाचे सूचक दारा मोहम्मद जफर मोहम्मद आणि अनुमोदक शब्बीर कदीर हे होते. त्यावेळी रावेर नगरपालिकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हरिभाऊ महाजन होते. तात्कालिक वादाचे कारण. रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास जेव्हा कॉलनीतील नागरिक नमाज पठणासाठी गेले होते तेव्हा काही बौद्ध कार्यकर्त्यांनी येथील मोकळ्या जागेत बौद्ध पंचमंडळ रावेर असा फलक लावला. या जागेवर नगरपालिकेने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले असून ती शासकीय जागा असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. शौचालयाच्या शेजारीच एक अवैध दारूचे दुकान असल्याने तेथे नेहमीच गर्दी आणि वाद होत असतात. अशा परिस्थितीत नवीन फलक लावल्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून मोठा अनर्थ होण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून मागणी. या प्रकरणी सदरू खान, सलमान खान, युसुफ खान, जुनेद खान, खलील खान, इब्राहिम आणि शेख रशीद यांसह अनेक रहिवाशांनी स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. नगरपालिकेने या जागेच्या मालकी हक्काबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि बेकायदेशीररित्या लावलेला तो फलक तात्काळ काढून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती जळगाव जिल्हाधिकारी, भुसावळ उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार रावेर यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.